पुरंदरवर शंभूराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याला पहिला वारस मिळाला. रयतेच्या आनंदाला उधाण आले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शंभूराजे जेमतेम 2-2.25 वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाई यांना आजाराने ग्रासले. स्वराज्याचे स्वप्न साकारताना शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सईबाईंची प्राणज्योत मालवली. 5 सप्टेंबर 1659 स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या सगळ्यात सर्वात मोठे दुःख होते त्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचे, ज्याला मृत्यू म्हणजे काय हेही समजत नव्हते. सईबाईंच्या जाण्याने शंभूराजे पोरके झाले. आई कुठे आहे हा त्यांचा बोबडा सवाल ऐकून भल्या भल्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे. शिवराय एक कठोर योद्धे होते, पण एका पित्याचे काळीज आपल्या पोरक्या लेकाला पाहून तीळ तीळ तुटत होते. एका बाजूला अफजल खानाचे स्वराज्यावर आलेले संकट आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू सुखाला पारखा झालेला आपला छावा. शिवरायांची मोठी कोंडी झाली होती. अशा या कठीण प्रसंगी शंभूराजांना एक खंबीर आधार मिळाला. तो आधार होता आऊसाहेबांचा. राजमाता जिजाऊंनी शंभूराजांना आपल्या पदराखाली घेतले. ज्या जिजाऊंनी शिवबा घडवला त्याच जिजाऊ आता शंभूराजांच्या आई झाल्या होत्या. सईबाईंची उणीव त्यांनी कधीच भासू दिली नाही. आऊसाहेबांच्या कुशीत शंभूराजे पुन्हा हसू लागले. आजीच्या गोष्टी ऐकत, रामायण महाभारतातील शौर्यकथा ऐकत शंभूराजांचे बालपण रायगडच्या आणि पुण्याच्या लाल महालाच्या अंगणात बहरू लागले. शंभूराजे केवळ राजपुत्र नव्हते, तर ते शिवरायांचे छावे होते. वयाच्या अवघ्या 7व्या-8व्या वर्षापासूनच त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. आऊसाहेबांचे संस्कार आणि शिवरायांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. केशव भट आणि उमाजी पंत यांसारख्या विद्वानांकडून त्यांनी संस्कृत भाषेचे गाढे ज्ञान मिळवले. तर दुसऱ्या बाजूला घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा यात ते तरबेज होऊ लागले. स्वराज्याचा हा युवराज केवळ तलवारीनेच नाही तर बुद्धीनेही प्रगल्भ होत होता. शिवराय मोहिमेवरून आले की शंभूराजे त्यांच्या कुशीत शिरत. महाराजांच्या अंगावरील युद्धातल्या खुणा पाहून त्यांचे रक्त सळसळत असे. महाराज जेव्हा दरबारात न्यायनिवाडा करत तेव्हा शंभूराजे ते सर्व बारकाईने पाहत. राजकारण, गनिमिकावा आणि प्रजेचे हित कसे जपावे याचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळू लागले होते. सईबाईंचे निधन, ते एक सशक्त युवराज, हा शंभूराजांचा प्रवास अत्यंत खडतर पण प्रेरणादायी होता. शंभूराजे आता स्वराज्याचे युवराज म्हणून तयार होत होते, पण नियती त्यांची आणखी एक मोठी परीक्षा घेणार होती. अवघ्या 9 वर्षाच्या शंभूराजांना मिर्झाराजे जयसिंगच्या छावणीत पोलीस म्हणून जावे लागणार होते. त्यानंतर सुरू होणार होता आग्र्याच्या सुटकेचा तो थरार. हा इतिहास आपण पाहूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छावा सिरीजच्या पुढील भागांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.